ऑफिशियल फोटोग्राफर फॉर लाईफ, ऑफिशियल व्हिडिओग्राफर फॉर लाईफ. तुझी वाट लागणार आहे तुला माहिती. बंदूक काढून करत नाही. आणि आमचं वेळ सूरजला मी सांगितलं. आम्ही घरीच पास केलं. एवढं कंट्रोल केलं असं असं पाणी साचलं होतं. हा, 2 दिवसात. फॉलोअर्स एवढे मोठे मोठे मेसेजेस येतात आम्हाला. फॉरेस्ट केअरमध्ये सांगायला मैम प्लीज बीच में रुक जाइए मैम. ऑफिशियल फोटोग्राफर फॉर लाइफ, ऑफिशियल वीडियोग्राफर फॉर लाइफ. ठीक आहे सेंटर. हाँ थोड़ी इकडे हाँ. व्हिडिओ घे असं आपण जरासं बोलतो एकमेकांसोबत. हा का? अच्छा. आणि काय बोलू आता. विकेट डान्स नाही केला. तुझी वाट लागणार आहे तुला माहिती. आणि परत आणून सोडायची नाही. आणि खरी सुरुवात वाटत उद्यापासून उद्या दुपारपासून. मगाशी दादागिरी ऐकली तर. अरे मला निवांत ओढत नाही. कोण फोटो काढताय माझ्या इथं. मी बोंबलते जोर जोरात, सगळे मला बाहेर मागून आवाजच येत नव्हता. म्हटलं द्या आता मला बोललं पाहिजे म्हणून सगळं. तरी म्हणलेलं खरं बरं समोरपासून दाखव करू. आत्ता नको दाखव. समोरपासून ऑप्शन नाहीये काही त्यांना. बट रात्रीचे 11:30 वाजले. त्यांनी विकी सोबत आत्ता फोटो होते का तर बिचारा पूर्ण वेळ कामातच बिझी होता. पण फायनली काढलेलं. लाईफ ऑफ ब्रदर्स. लाईफ ऑफ ब्रदर्स. ते तर आहेच. कॅन्सल. बंदूक काढून करत नाही. काहीच नाही. खाते खालचं. शिवांशा किती वाजले आता वाजले 1:15. काका काही चालेल काय आणि उडतंय भुंगाट पळतंय झिंगाट रंगाट. बाय बाय गुड नाईट बाय. तो पण घाबरला ऍक्च्युली. सकाळचे 6 वाजले. आणि आमचा वेळ सूरजला मी सांगणार. बेस्ट.
गुड मॉर्निंग. 6:45 वाजलेले आहेत. अंघोळ वगैरे सगळं करून उंदराला पकडून सगळं आता सेट झालेलं आहे आणि आम्ही मेकअपसाठी सुरुवात करत आहोत. सूरज आणि टीम पोचलेली आहे टाइमवरती. सो द बिग डे इज हिअर. रेडी आंघोळ विंघोळ करून मैं भी तैयार हो गया आया. तुम्हाला एवढं लवकर आवरायची काय गरज आहे? मग मला कुठे 3 वाजल्यापासून झोप नाही. का मम्मी तरी झोपली की नाही आज तरी? काय माहिती आता विचारतो थोड्या वेळाने. पप्पा सकाळी सकाळी आम्ही उंदीर पकडत होतो. अरे वा. पकडलाय तो अजून त्या स्टूलच्या खाली आहे. झालाय एक दाखवते झाला. चालता येते तुला? हा चालता येते. कशी दिसते मी? छान वाटते? भारी ना? आम्ही दोघं वेडे आहोत. कशी दिसते? एकदम छान. हा? खावा घ्या. अरे खाऊ खाते. हे माझ्यासाठीच आहे. आता बसते आणि खाते. लेन्स घातलं. मला ऐश्वर्यासारखं वाटतं. हो का? गोरी झाली. असं कर तिकडे की जरा कसं मगासारखं. असं कर. कशी दिसते? तुम्ही ते एवढ्या वेळ स्टेप केली मी तो अजून पहिले नव्हतीस. नाही मी त्यांना शोधत होते. ते खात होते. मुद्दाम पाठवले वाजवले. दैनिक कशी वाटते? पप्पा म्हणतात आमची मोठी सून वाटत नाहीये ती गोरी वाटते. पप्पा नाही म्हणत, तुम्हाला ओळखत नाही का मी आहे म्हणून? मला ऐश्वर्या वाटली. घारे आहेत डोळे वेगळे आहेत पण सूट होत आहेत ना? ठीक आहे. होतात ना? आणि चेहरा लहान दिसा चेहरा लहान दिसा ऐश्वर्यासारखी दिसली मला. लांबून ऐश्वर्यासारखी दिसली सेम. दिसतंय ना पण छान वाटतंय ना? सुंदर काही check- सुंदर. आम्हाला काय विचारलं तिकडेच विचार. पतिदेव. आम्ही कधीच पास केलंय. आता काही असेल. आता कसं काय? पप्पा म्हटले काल बंदूक आणून घरून नाही. अजून खाली नाही. नाही, पण आता तसंच होते. प्रकाश रात्री विचारा कधी एंगेजमेंटच्या वेळी तसं बोललेलं. कशी दिसते का? बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. कॉपी देऊ शकत. छान ना? जाऊ? छान ना? अरे आपण मॅचिंग झालं थोडेसे. इंटरव्ह्यू घ्यायचा आहे का नाही तरी? डॉट 10 वाजले. डॉट 3, 2, 1 10. Go. येस. तर तुमचा फार मोठा डे आहे. मराठीतच बोला का? मराठी. सगळे मराठीतच ऐकणार आहेत सगळे. मराठीच. येस. तर आज वेडिंग डे, सर्वात मोठा दिवस. तर काय फील आहे कसे ते सर? फीलिंग 7व्या आसमान पे. खरंच. किती वर्ष वाट पाहिलेली आजच्या दिवसाची. Oh my God. आणि आज तो दिवस आला पण स्टील अजून प्रोसेस होते अजून ते हिट नाही झालं तो मोमेंट अजून हिट आजचा. पेक्षा आपण गडबडीमध्ये असं समजतच नाही की ठीक आहे ओके आता हे पण हा ठीक आहे म्हणजे एन्जॉय तर मजा करतोय येते. काल आपण, मजा संगीतला तर येते. एवढं नाचलोय. संगीत, किती हळदी, एवढी मजा मस्त केली. झालं. छान. अजून प्रोसेसिंग मध्येच की बाई लग्न होतंय माझं. अब तू गया बेटा. नाही डोंट वरी एवढा त्रास नाही देणार आहे तुला. लिहून ठेवा रेकॉर्ड करून ठेवा. त्रास झाला मी बघणारे व्हिडिओ. ओके. फर्स्ट टाइम तुम्हाला कधी वाटलं की यस तुम्ही दोघे रिलेशन किंवा वेडिंग पर्यंत जाऊ शकता असं? तुला close- वाटला? मला तर होता कॉन्फिडन्स भाई. आय एम रेडी. उलट मी ऍक्च्युली मला थोडं असं वाटायचं की दिस विल नॉट वर्क. घरातले रेडी नाही होणार ह्या गोष्टीसाठी असं मला वाटायचं. बट ही वॉज लाईक मला पुश करत राहिला तो की काही नाही आपण म्हणजे मी करत राहू, try 2-3 वेळा बॅकआउट केला हा, की केला. अभि नको, नको. घरचे नाही रेडी होणार. मी म्हटलं अरे ट्रस्ट द प्रोसेस. होईल होईल होईल. 2-3 वेळा ही मागे गेली. मी त्याला पुल करून आणलं. कॉन्फिडन्स बिल्ड केला. अँड टुडे वी आर हिअर. Here. Yes. ओके.
तुमचं फर्स्ट मीट, तुमची ओळख कशी झाली किंवा तुमचा फर्स्ट व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा स्टार्ट केलं, ती एक जर्नी कशी स्टार्ट झाली? फर्स्ट मीट वॉज आय वॉज झुंबा इन्स्ट्रक्टर अँड ही वॉज माय क्लायंट. म्हणजे हा नव्हता करत डान्स, त्याला डान्स तेव्हा म्हणजे ते नाही का नव्हता. बॅक बेंचर्स असतात तसं झुंबा मध्ये मी बॅक बेंचर होतो. ही मिरर समोर मस्त झुंबा घ्यायची, मध्ये एकदम सिरियस क्लायंट्स उभे असायचे आणि मागे आम्ही गणपती डान्स 1-2 वेळाच केला असेल. आणि- जे सिरियसली करत होते त्यांना खूप त्रास द्यायचे हे लोक. ही 2-3 वेळा वैतागून निघून जायची, झुंबा ह्याच सोडून माणसामुळे, निघून गेली. ह्याच ही पोरं मला त्रास देतात, मी झुंबा इतकी करणार मस्ती नाही. करायचा ना, मला रागच यायचा. मला असे सिरियस लोक आवडे जे छान करतात त्यांना पण ते मस्तीमध्ये मस्ती करायला लागायचे. पण मग असं तर कधीच वाटलं नव्हतं की ह्यावरून डायरेक्ट लग्न करू आम्ही एकमेकांसोबत. आणि भेटलो आम्ही कसं, म्हणजे जास्त ओळख अशी झाली माझ्या दादाच्या लग्नात. मम्मी बोललेली की संगीतला डान्स करायचा आहे, मग कोणतरी कोरिओग्राफर पाहिजे. मी म्हटलं कोरिओग्राफर, म्हटलं माझी झुंबा इन्स्ट्रक्टर आहे, तिला विचारून बघतो. मग हिला फोन केला शिवानीला, असं असं आहे. ती म्हटली चालेल. म्हटलं ठीक आहे, बोललो. मग हिला रात्री यायची झुंबा घ्यायला 9ला वगैरे. मग घ्यायला जायचो, सोडायला जायचो, उशीर व्हायचा. ज्या गाडीत जायचो ना त्याच गाडीत कसं वाटत होतं काल परवा म्हणजे म्हणले 2 वर्षापूर्वी मी हिला सोडायला जायचो. तेव्हा काय नव्हतं, जस्ट काही फ्रेंड्स संबंध होतं. नव्हता. 2 वर्षापूर्वी मी तिला सोडायला जायचं यायचं. आणि आता आमच्या लग्नाची प्रॅक्टिस चालू होती तेव्हा पण मी हिला सोडायला जायचं यायला जायचं. तेव्हा गप्पा मारता मारता 2 वर्षापूर्वी याच गाडीत तुला ॲज अ फ्रेंड म्हणून सोडायला जात होतो, येत होतो सेम टायमिंग. नॉट इवन फ्रेंड, आपण फ्रेंड पण हाय बाय फ्रेंड्स, फक्त हाय बाय फ्रेंड्स. तसे वाले फ्रेंड्स. आणि आज होणारी बायको म्हणून सोडायला चालला होता. आणि काय बरं काहीतरी बोलत होतो हां. तर मम्मी लोकांना डान्स शिकवायला इन्स्ट्रक्टर पाहतो. मग हिला बोलवल्यानंतर मग डान्स वगैरे बसून झाला. मग घरच्यांनाही आवडली अचानक, सगळ्यात जास्त बाबांना. मग लग्न वगैरे झालं. ही लग्नाला नव्हती, दुसरीकडे बाहेर गेलती कुठेतरी. मग लग्नानंतर पूजा होती घरी. तेव्हा घरी आली तेव्हा बाबा आमचे डायरेक्ट विचारलं तिला, तुला आमचा अभि आवडतो का? तेव्हा बाबा असं काही नाहीये. मग ही गेली घरी. त्यानंतर मला घरी गेल्यावर म्हटले असं असं झालं. म्हटलं काय नाही रे बाबा, मस्करी करतात असं तसं. मग त्यानंतर तू स्वीडनला गेली. 6-8 महिने स्वीडनला होती. मग आम्ही असंच हाय बाय बोलायचो. मग घरचे पण चिडवायला लागले मला की बाबांना आवडली शिवानी, आपण लग्न करू तुझं, असं तसं म्हणायचं. नाही रे, आमचा काही संबंध नाही, ओळख नाही, काय नाही. मग मी हिला म्हटलं की बाबा असे बोलतात तसे बोलतात. मग आमचं बोलणं थोडं वाढलं. मग नंतर हळूहळू कनेक्शन होत गेलं. आणि मग फक्त बाबा मस्करी चालू होती, घरच्यांची पण मस्करी चालू होती, आमचं पण मस्करी चालता कधी जुळलं कधीच कळलं नाही. मजा आली. बट तो फेज 2 वर्षाचा लय एन्जॉय केला. अप्स अँड डाऊन्स सगळं अनएक्सपेक्टेडली घडलं. आणि 2च वर्षात आमचे एवढे अप्स अँड डाऊन्स झाले, जिथे मी बॅकआउट करत होते काही गोष्टींवरती, काही झाल्या गोष्टी ज्या मला म्हणजे व्हायला नव्हत्या पाहिजे. पण ठीक आहे, त्याच्यामुळे आम्हाला समजलं की आम्ही एकमेकांसाठी किती प्रॉपर आहोत, किती सुटेबल आहोत. दोघांचे हायज अँड लोज तेव्हाच कळले. त्याच्यामुळे समजलं की ओके, आता कधी कोणाला काय एक्सपेक्टेड आहे आधीच कळतं. येस. ओके, तुमचं ब्लॉगिंग संबंधित काहीतरी कसं स्टार्ट झालं किंवा तुम्हाला कसं त्यातून तो एक म्हणजे तू करत असशील मे बी, पण याच्याकडनं पण तो रिस्पॉन्स येणं, त्यांनी त्याला तुला साथ देणं, किंवा फर्स्ट तुमचे व्ह्यूज फार झाले, मग ती एक मुवमेंट, ती थोडीशी ती एक जर्नी थोडक्यात सांग. आणि मोस्टली इथे बघशील अभि थोडं जवळ का बरं, आणि मोस्टली इथे बघा लेन्स, ठीक आहे, म्हणजे तुमच्याशी इंटरॅक्शन करा, पण पुढे बघताना कॅमेराकडे बघा. फेमस व्हायचं हे स्वप्न माझं खूप आधीपासून होतं. मी 2020 मध्ये माझं ते इंस्टाग्रामचं पेज चालू केलेलं, तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की मला फेमस व्हायचं आहे. आणि हळूहळू नंतर पुढे जसं मी याच्या फॅमिलीसोबत कनेक्ट होत गेले, ते तर मी आधी डान्स रिलेटेड करत होते, रिलेटेबल कंटेंट करत होते. आणि याच्या फॅमिलीला जेव्हा कनेक्ट झाले, जसं आमचं जुळलं, त्याच्यानंतर व्लॉगिंगची गोष्ट आपोआप हळूहळू मध्ये म्हणजे मनात आली, कारण की त्याची फॅमिली जास्त इंटरेस्टेड होती ह्या गोष्टीसाठी. म्हणजे आम्ही आधी ट्रिप्सला वगैरे जायचो ना, तेव्हा काकाला मागं लागायचे, अरे गोप्रो घेतलं तुम्ही लोक, काय तुम्ही फिरून आले, माझा नाही काहीच व्हिडिओ नाही काढला, असं एखादं येतं, अरे आम्ही इथं आलोय डोंगरा बघा मागं, हे ते काकाला लय आवडायचं आधीपासून. मग आता मग ते हिला पण कळलं की फॅमिली यूट्यूब रिलेटेड किंवा व्लॉगिंग रिलेटेड हॅपी आहे, इंटरेस्टेड आहे. आणि व्लॉगिंग तर वेगळी पुढची गोष्ट, पण जेव्हापासनं म्हणजे 2 वर्ष झालं आम्ही दोघं सोबत आहोत,
प्रत्येक इंस्टाग्रामची पोस्ट रील म्हणजे मी रील पोस्ट करायच्या आधी पहिल्यांदा त्याला पाठवायचे, तो मला व्हेरीफाय करायचा की किंवा काही चेंजेस होते तर तो वगैरे. सांगायचा आणि तेव्हाच ती पोस्ट करायची. जरी तो आत्ता आला असेल Live. म्हणजे फ्रेम कॅमेरामध्ये फ्रेम मध्ये बट तरी 2 वर्ष झालं मी बिहाइंड द बिहाइंड द सीन्स होतात तो माझ्या कोणालाच माहित नाही. येस पण छान म्हणजे आता ती बूम होणार आहे याचा इतका कॉन्फिडन्स आहे मला की काय म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स आहे की हे होणारच आहे जे आम्हाला पाहिजे. टचवूड. ओके तू अभिबद्दल काही असे लाईन्स सांग म्हणजे तुला प्रॉपरली वाटते की अभि काय आहे तुझ्यासाठी. ठीक आहे नंतर सेम कंटिन्यू. ती सगळं आहे माझ्यासाठी. म्हणजे जसा मला पाहिजे तो तसाच आहे. परफेक्ट मिक्सचर ऑफ नॉटीनेस, जिथे पाहिजे तिथे तो मॅच्युअरपणा पण दाखवते. मेन म्हणजे मला खूप आधी टेन्शन असायचं की यार माझा होणारा नवरा माझे फोटोज व्हिडिओज काढेल की नाही. तिला गाईच्या पप्पांना पण एवढं टेन्शन होतं. काल पण बोलले मला तर शिवानीच्या लग्नाचं एवढं टेन्शन आलेलं आहे. फॅमिलीमध्ये कोण असा पोरगा भेटणार आहे जो हिचे एवढे नखरे उचलेल. म्हटलं केली मी चालून आलो स्वतः. तो म्हणजे कधी तो जास्त इंटरेस्टेड असतो, तू हे कर तू ते कर, मी तुझा व्हिडिओ काढतो हे करतो. सो ही इज परफेक्ट मॅच फॉर मी. म्हणजे हिची अशी इच्छा असते मला हे करायचं ते करायचं. मी म्हणणार, कर ना मी आहे, तू काय तो प्रत्येक करायचं ते गोष्टीला कर. support प्रत्येक करतो. एव्हरीथिंग आय एम देअर टू कॅप्चर एव्हरीथिंग. येस. तर मी पहिल्यांदा त्याच्यामध्ये ही गोष्ट पाहिली की त्यांचे बाबा आता थोडे आजारी असतात. आजारी म्हणजे बसून असतात तर त्यांना थोडेफार रात्रीचं ते जागरण वगैरे कधीतरी केलं तर ह्यांनी त्यांची खूप जास्त काळजी घेतली. म्हणजे मी पाहिलंय की रात्रीचं 4-4 वाजेपर्यंत तो जागा आहे नाही म्हणतात ती गोष्ट मला खूप आवडते की तो खूप फॅमिलीला धरून चालणाऱ्यातला आहे. जसे माझे पप्पा आहेत, सेम पप्पांच्या काही क्वालिटीज मला त्याच्यामध्ये दिसतात की तो फॅमिलीला धरून चालतो. त्याच्यानंतर एन्जॉय करतो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि माझ्यावरती त्याचं खूप प्रेम आहे हे दिसून येतं मला. आम्ही लिटरली एकमेकांना मेसेज करतो. लेट मी टॉक. अरे थांब मला आठवलं की आपल्या एवढं कोण प्रेम करत असेल का म्हणून. हा खरंच आम्हाला कोणच असं नाही करत वाटतं. मला तरी वाटतं. मी विसरले आता मी काय बोलत होते. Sorry. जाऊ दे आता मी जाऊ दे Family, तुझी family. तारीफ तूच कर आता. मी अरे करणारच नाही. पप्पांबद्दल बोलत होते. पप्पांच्या क्वालिटीज आहेत माझ्या. हा पण जाऊ दे आता आठवत नाही मला. झालं पाठ करून आली होती काय. पाठ कशाला पण माझं मग तुला माहिती आहे मी विसरते लगेच. अरे असं येते. अरे मला काहीतरी सांगायचं होतं. अरे मी विसरलो. ठीक आहे पण मला आठवलं तर मी सांगते आता. यू कंटिन्यू. काय बोलू. थांब आठवू देत मला. आठवलं. नाही आता नाही मी ब्लँक झाले म्हणजे मला गोष्टी येत असल्या तरी नाही सुचणार. चल लेट्स गो टू हिम. समू हे सौतन आली तुझी. सौतन इज हिअर. तुम्हाला बघूनच असं गेलं अरे आली आली. रडू नको समू रडू नको. आता नाही रात्री. आता नाही रडणार. हिच्या- मेकअप खराब होईल माझा. आई ना हिच्यासाठी टिअर ड्रॉप्स आणून ठेव. ही नाही रडणार आहे रात्री. रडते ती बरोबर रडते. त्या दिवशी रडवलं की तिला. मला तिला बघून रडायला येईल. बस ओके मला ऐकायची आहे माझी तारीफ. हा नाही ऐकायची आहे मला. मी एवढं भरभरून गेलो आणि कधीच नाही सांगत. प्रत्येक एंगेजमेंटला पण तू क्वेश्चन विचारलेला काय नाही ती बोलली तेच सेम असं करतो. सेम टू सेम. Same अरे to सगळं same. ती बोलते मला काही ठेवलंच नाही. काय संबंध. माझ्या क्वालिटीज वेगळ्या आहेत ना. सेमच आहे. नाही हिचं जे बोलली ना मी असं च्युइंगम चालतो ते मेल व्हॉइस मध्ये टाकून सांग ना यार. बघा मी तारीफ करू शकते तिची. हा, बघ, सौतन. She is ready to talk about it. बऱ्यापैकी वेळेस थोडासा इमोशनल झालेला. मग ते तुझ्या घरचे असो किंवा नाही तर ते का बरं म्हणजे त्यांना फार दिवस असं एन्जॉय करताना तुझ्या लग्न मला सगळ्यात जास्त इमोशनल कधी झालं मी ही आली ते सपान मन धावत या तुझ्याच मागं म्हणलं आयुष्य संपलं. आणि त्यात एवढे गोड एक्सप्रेशन्स देत होते आणि ते पोरींचा ग्रुप थांबलेला सगळे आणि मध्ये एकटी डान्स करत आयुष्य. एवढं डेंजर हिट झालं एवढं कंट्रोल केलं असं पाणी साचलं होतं डोळ्यात. मजा आलेलं आहे माझा. आणि सगळे काल एवढे हॅप्पी होते एवढे हॅपीली एन्जॉय करत होते. हिचे दीदी जिजू माझी फॅमिली सगळ्यांनी एवढा मस्त एन्जॉय केला. त्याला भारी वाटतं. लय मजा आली. Yes, तुला असं कुठे- इथपर्यंत पाणी आलं तसं थोडं पडायचं बाकी होतं फक्त. ओके
तुला काल एक सरप्राईज डान्स झाला तर त्यावेळेसची फिलिंग काय होती? त्यासाठी माझ्यापेक्षा जास्त डान्स केले, म्हणजे ऑलमोस्ट 3 to 4 परफॉर्मन्सेस त्याने एवढे सारे डान्स केले. आणि मी त्याला बोललेलं, तू माझ्यासाठी सेपरेट परफॉर्मन्स नाही केला तर मी दुसऱ्या दिवशी विधीला येणारच नाहीये तुझ्याकडे, तू काय करायचं ते करून घे. आणि त्याने मला इतके छान सरप्राईजेस दिले, त्याला खूप आवडलं. आणि सगळेच घरातले हम साथ साथ हे वाली जी थीम केली घरातल्यानी, टोटली मी कालही बोलले, मला लगेच म्हणजे तिथल्या तिथे ते बोलू वाटलं की मी जशी फॅमिली एक्सपेक्ट करत होते तसेच सगळे मिळाले. आणि त्यांनी मला इतकं छान सगळ्यांना इंट्रोड्यूस करून दिलं थ्रू आउट द परफॉर्मन्स, ते पण खूप छान होतं. आणि माझे दीदी आणि जिजू, माय जिजू इज लिटरली, ते कधीच डान्स करत लास्ट नाहीत मोमेंट पर्यंत नाही बोलले कधीच. आणि ते की नाही थोडेसे इंट्रोवर्ट आहेत, त्यांना स्टेज फिअर आहे थोडंसं, पण त्यांनी माझ्यासाठी 1 महिना, दीदी आणि अंशूचं एक्सपेक्टेड होतं मला की ते दोघं डान्स करणार, पण जिजूंचं अनएक्सपेक्टेड होतं. आणि त्यांनी ऑलमोस्ट 4 मिनिटसाठी माझ्यासाठी डान्स केला. इतकं स्पेशल फील झालं, इतकं स्पेशल. मी रडले, मी त्या मुमेंटला रडले. आणि माझ्या मम्मी पप्पांसाठी पण मी तो सरप्राईज प्लॅन केलेला, पण नेमकं असं झालेलं की ते उतरणार आणि मग ते सॉन्ग प्ले करणार असं करायचं होतं, पण थोडीशी गडबड झाली आणि ते तिथेच थांबले. सो मला ते प्रॉपरली डेडिकेट नाही करता आलं तेव्हा त्यांना, पण मला एवढं पण तेव्हा पण मला खूप छान वाटलं. आणि हिने सकाळी फोन आणून दिलता मला, मी फोटोज बघत होतो गॅलरीमध्ये. तर ही घरातून काल जेव्हा निघाली तेव्हा मम्मी आणि पप्पा हिला रडत बाय करतात, रडत साफ करून. ते बघताना मी एवढं रडलो ना काही. हा सकाळी येस, घरातून निघताना. नाही, मी तुझा व्हिडिओ बघून मी रडलो कोणता? सकाळी. मम्मी तुला हात हा, करून हा, रडत हा, होती. हा, तो रडत व्हिडिओ होते. बघून मी रडले. पप्पा पण खूप जोरात रडले. बापरे, मला तुम्हीच असं झालं की कसला कशाला. ठीक आहे. ओके, आता मग तसंच आई वडिलांना, आता तू या घरी जाणार आहेस तर एक थोडंसं त्यांच्यासाठी एक मेसेज किंवा काय की माझ्या आई-वडिलांसाठी. तू तिथे नसणार आहेस, बरोबर. बट तू शुअरिटी पण दे की तू या घरी सुद्धा कशी राहणार आहेस किंवा काय. मग यांच्या पॅरेंट्सबद्दल पण एक बोलू शकते 2 लाईन्स, थोडं शॉर्टमध्ये पण इमोशनल टच असला तरी चालेल. येस, ते खूप म्हणजे माझे दोन्ही मम्मी पप्पा, आता मी म्हणेल दोन्ही मम्मी पप्पा खूप जास्त हॅपी आणि छान, म्हणजे ते त्या एकमेकांसोबत खूप छान जमतं त्यांचं. तर तसंच त्यांचं बॉन्डिंग राहावं. आणि चहा कमी करावा पप्पांनी, माझी खूप इच्छा आहे, कारण मी नसताना ते दुधाचा चहा पित राहणार. आणि आता इथून पुढे त्या दोन्ही पप्पांचं एज असं आहे किंवा मम्मी लोकांचं सुद्धा, जिथे त्यांनी हेल्थला प्रायोरिटी देणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो माझं आता मी इथे सांगते ऑन कॅमेरा, सो प्लीज कीप इन माइंड, दुधाचा चहा बंद करायचा आहे तुम्हाला, ब्लॅक टी चालू करा, तोही दिवसातनं एकदाच किंवा 2दा जास्तीत जास्त. आणि गोडावरती कंट्रोल करा. आणि हेल्थ फ्रीक तर माझे पप्पा आहेत, अभिचे पप्पा नाही आहेत, पण आता मी तिकडे चालले म्हटलं तर इकडे थोडे चेंजेस होणार आहेत. आता इकडे लक्ष द्यायला कोणी नसल्या म्हणून मी इथे सांगते तुमच्या दोघांना, वॉर्निंग आहे माझी. दॅट्स इट. अभि, माझ्या मम्मी पप्पांसाठी, मम्मीला जशी सून पाहिजे होती तशी त्यांनी आणली. मम्मीला काय सांगायची गरज नाही आता. सेम म्हणजे जे मम्मीमध्ये आहे ना ते मला याच्यात दिसलं. म्हणजे जशी मी काय चुकीचं केलं, मम्मी जशी रुसून बसती सेम तशी ती रुसून बसती. मम्मी तू असं, मम्मीला काही गोष्टी नाही पटलं तर मम्मी एक दिवस माझ्याशी बोलणार नाही, अशी बघणारच नाही, फुल इग्नोर करणार. सेम मॉडेल, मम्मीची कॉपी. तसंच आहे, काय चुकलं अशीच बघणारच नाही, माझ्याशी बोलूच नको थांब. मग थोड्या वेळाने परत जाणार. मग मला थोडं मानवायला लागतं अरे असं. पण ज्या दिवशी काय झालं, वी मेक शुअर की त्याच रात्री किंवा ती रात्र संपायच्या आधी वी क्लिअर एव्हरीथिंग, कारण नेक्स्ट डे परत जैसे ते पाहिजे. टॉपिक चेंज होतं. मम्मी पप्पा, हा ना यार. तिच्या मम्मी पप्पाला, मम्मी पप्पा आपकी बेटी अब हमारी हुई, आपकी भी है और ये बेटा भी आपका ही है, सो डोंट वरी, आय विल टेक केअर. पप्पांनी जशी काळजी घेतली तशीच मी पण याची काळजी घेणार आहे ना. येस, अँड आय प्रॉमिस. ओके, बऱ्यापैकी कवर आहे. फक्त ब्लॉगिंग विषय असा पॉईंट उठून येणं असं काही झालं नाही म्हणून. तुमचं एखादी फनी मोमेंट सांगा त्या काळातली किंवा बऱ्यापैकी डन, किंवा आणखीन काही सांगा वाटतंय तर ते ब्लॉगिंग रिलेटेड, म्हणजे आम्हाला ऑडियन्सचा रिस्पॉन्स कसा आहे तो हां सांगू? थोडंसं ती मोमेंट तुमचे मी 1-2 ब्लॉग. ओके, सो 5 म्हणजे एंगेजमेंट जेव्हा झाली त्या टायमिंगला माझे सबस्क्रायबर्स अराउंड 5.5K होते वगैरे. आणि जशी ब्लॉगिंग स्टार्ट केली आणि फॅमिलीचा इतका छान रिस्पॉन्स होता. तर आजकालच्या जगात तुम्ही पहिल्यांदा तर जॉईंट फॅमिली खूप कमी बघायला मिळेल तुम्हाला.
प्लस लोकांना फॅमिली कंटेंट बघायला खूप आवडतं हे आम्हाला इतका छान रिस्पॉन्स मिळाला कळलं. आणि हळूहळू विदिन 6 to 7 months 6 months वी नाही आता नाही आपले आता 20K होतील आज 2 दिवसात 20K होतील आमचे. सो इतका फास्टली तो ग्रो झाला. आणि ऑडियन्सेसचे म्हणजे फॉलोअर्सचे एवढे मोठे मोठे मेसेजेस येतात आम्हाला की तुमची फॅमिली इतकी छान आहे, तुमचं हे ते असं किती छान वाटतं बॉन्डिंग, तुमच्या दोघांचं बॉन्डिंग इतकं छान आहे. सो ऑडियन्सचं प्रेम भयंकर म्हणजे खूपच छान. लिटरली फॅमिलीच्या स्टोरीज टाकायचं, वेडिंगचे रिच्युअल्स सुरू झाले, लोकांचे कमेंट यायचे भाई मी बॅग पॅक करते मला तुमच्या घरी यायचं, किती गोड आहे तुमची फॅमिली. मी जर रुचिताईंना रुचिताई बोलते तर कमेंट्स मध्ये पण रुचिताईंच्या बर्थडेचे व्लॉग टाका. प्रतीक्षा वहिनी बोलत असेल त्यांना पण प्रतीक्षा वहिनीच ते बोलणार. म्हणजे ऑडियन्स तेच असं वाटतं ते पण आमच्या सोबतच आहेत घरातले. प्रथमेश दादा, वहिनी, रुचिताई, मम्मी, पप्पा, ऑडियन्स पण तेच बोलला. एवढा मस्त सपोर्ट भेटला ऑडियन्स. हा आणि एका मुलीने तर असं एक चित्र काढलं होतं ज्याच्यामध्ये आमच्या सगळ्या बेबीजचं सियारा, शिव, गुणगुण, अंशिका सगळ्यांची नावं लिहून पोरं ऐकणार नाही, राडा होणार, मंगलमय वातावरण. तो माझा डायलॉग एवढा फेमस झालाय. शिवाबी म्हणजे प्रत्येक ब्लॉग मध्ये ते हायच जरा वातावरण मंगलमय करू हो ना की लोकांचं इतकं प्रेम म्हणजे मिळालं खूप लागलं झालंय. आम्हाला. मस्त मस्त लय मजा आली. खूप छान वाटलं. म्हणजे एंगेजमेंटच्या 6 महिन्यातच 10K झाले आणि आता 20K झाले. फास्ट ग्रोथ, खूप फास्ट ग्रोथ होते बट मजा येते. आणि असंच कंटेंट त्यांना मिळणार आहे फॉर So, शुअर. आता stay tuned. स्टे ट्यून्ड. लोकच जास्त एक्साइटेड आहे. कधी हो. शिवानी घरी येते, कधी कधी आम्ही लोक म्हणतात weddingचे सगळे प्लीज photos डेली टाकतोय. व्लॉग सुरू करा, तुमच्या वेडिंगला एवढं एक्साइटेड आहे. काल फक्त एक हळदीची स्टोरी टाकली, एवढे मेसेजेस आलेत. सो एक्साइटेड टू सी यू. आणि या मॅडम येतील समोरून चालत आयुष्य. पण मी जेवढे पण रील्स यायचे अशात आहे, मी प्रत्येक रील बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि फॉर शुअर मी संध्याकाळी रडणार आहे. लिहून घे, नाही रडलं तर कॅन्सर. बट तो ड्रीम मोमेंट असणार माझ्यासाठी. मी एवढं इमॅजिन केलं, लिटरली झोप नाही लागली का मी तो मोमेंट आठवतो, असं रिक्रिएट करतो मनात की मी उभा आहे, शिवानी समोरून चालत येते, साईडने सगळे कझिन्स आहेत तिचे, मग ते साईडला होऊन ती काहीतरी परफॉर्म करत करत मागते येते, मी तिला हात देऊन स्टेजवरती घेतोय. कधी येतोय तो मधला पडदा हटतोय आणि तो मोमेंट जेव्हा आम्ही एकमेकांना हार घालू आणि म्युझिक कुठलं 2 states मधलं ते साऊथ इंडियन म्युझिक. हा म्हणजे अजून पण असं इमॅजिन करू शकतो मी. तर मोर 6-7-8 hours to go. लाईफ चेंजिंग मोमेंट फॉर मी. मजा येणार. आणि आय विल मेक शुअर की ही एंट्री एवढी जबरदस्त असेल की नॉट ओनली यू, each and everyone will cry for that moment. Not only. झाला आता संपला. सी यू संध्याकाळी. तिला क्लोज काय गेट रेडी. डन. जाऊन एक पण पोरगा आलेला नाही, बट 2 जण सकाळी बिचारे 7:30ला उठून स्वारगेटला जाऊन हार घेऊन आले. आदेश आणि यश. बाकी ओम्या, प्रणित आणि बाकीची माझी गँग राज हे लोक बिचारे येतील. आल्यावर बघतो मी त्यांना आता. बरोबर आहे का बघा. अशा गोष्टी मुलंच करू शकतात हा. काय हे एवढं सकाळी अरे नाही खूप नाही नाही मी आज घेतली पण केस हेअरस्टाईल आहे. थांब घालू नकोस बिलकुल सुद्धा. हे केवढं घ्यायचं बघा हे अभि बघ बरोबर आहे. कुठे कवर हा, आहे. ठीक आहे. तो सांगेलच. घालू नको मला दिसत नाही. तू हिला इथं बोट तू लाव ना. ना इथे हात पकड म्हणजे मी खाली लावते. ती म्हणजे आमच्या घरातलं चैतन्य आहे. तसंच चैतन्य आता ती नवीन घरी जाणार आहे, त्यांच्या घरामध्ये पण तिचं राहावं. यातनं फक्त मी शिवानीच्या मम्मी पप्पांना एवढाच मेसेज देईल की शिवानी जशी तुमच्याकडे फ्री राहिली, हॅपी होती, तशी आमच्याही घरी ती कायम नेहमी तशीच राहील.